वसे चित्ते त्याचे घडावे संगते,
त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती चिते त्याची घडावी संगती घडावी संगती त्याची घडावी संगती वसे चित्ते त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती चिते त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती से आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना सवे भेट न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी हरे अंग संग तुटे न अंग संग तुटे न अंग संग आई से आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी म्हणे जिणे भले संत संघष्टने भले संत संघष्टने भले संत संघष्टने संत संवत्सने भले संत संवत्सने भले म्हणे जिणे भले संत संघष्टने भले संत संघष्टने भले संत संघष्टने भले संत संघटने भले संत आई से आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना राम महाराज ठाकूरबुवा त्यांना साथ करतील बाळू महाराज पिंपरणवाडीकर.
वसे चित्ते त्याचे घडावे संगते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल देव वसे चित्ते त्याचे घडावे संगते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. मागणी पर प्रकरणातला महाराजांचा भंग आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराज या भंगातून मागणी करतात ही गोष्ट आपल्याला स्पष्ट होते. पण मागणी करत असताना तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचं मागणं कोणाकडे चालतं याचा थोडासा जर विचार केला, देव आणि संत यांना सोडून तिसरीकडे तुकाराम महाराजांसारखा साधू पुरुष मागतच नाही. विठ्ठल विठ्ठल मागितलं ते साधू पुरुषाच्याकडे मागायचं, नाहीतर मागितलं तर देवाच्याकडे मागायचं, असा साधू पुरुषाचा स्वभाव आपल्याला पाहायला सापडतो बरं का. कारण तुकाराम महाराजांसारख्या संताला जे हवं आहे ते दुसऱ्याकडे मिळण्याची शक्यताच नाही बरं का. संसारी मनुष्याच्याकडं परमार्थातल्या वस्तू मिळतच जर नसतील आणि तुकाराम महाराजाला परमार्थातल्या वस्तूच्याशिवाय जर काही मागायचंच नसेल तर महाराज संसारी जीवाच्याकडे मागतील कशाला, असा एक महत्त्वाचा विचार आपल्याला करता येतो बरं का. संसारी जीवाच्याकडं गेल्याच्या नंतर संसारच मागता येतो आणि संतांच्याकडे गेल्याच्या नंतर परमार्थातच काहीतरी मागावं लागतं. हा विचार आपल्याला लक्षात घेतला पाहिजे बरं का. आपण विचार करा ना, साध्या व्यवहारातल्या उदाहरणानं जर आपल्याला पाहायचं झालं तर आपण एखाद्या चुरमुरेवाल्याच्या दुकानात गेलो, त्या चुरमुरेवाल्याला मला हिरा दे म्हणायला लागलो, काही अर्थ आहे का हो? चुरमुऱ्याच्या दुकानामध्ये जाऊन आपण हिरा मागितला तर हिरा मिळायची शक्यता आहे का? आणि हिऱ्याच्या दुकानामध्ये जाऊन जर आपण चुरमुरे मागायला लागलो तर त्याच्यात तरी शहाणपणा आहे का याचा विचार करा. हिऱ्याच्या दुकानात गेल्यानंतर चुरमुरे मागण्यात शहाणपणा नाही आणि चुरमुऱ्याच्या दुकानात जाऊन हिरे मागितले तर ते मिळत नाहीत असा विचार आहे बरं का. तसं संसारी लोकांचं स्थान जर आपण पाहायला लागलो तर ते चुरमुऱ्याच्या दुकानासारखं आहे आणि साधू पुरुषाचं स्थान जर आपण पाहिलं तर ते हिरेवाल्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल चुरमुऱ्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर आपल्याला हिरा मिळायची शक्यताच नाही. आपल्याला तिथे हिरा मिळूच शकत नाही असं आपल्याला चिंतन करावं लागेल बरं का. पण हिऱ्याच्या दुकानात समजा आपण गेलो आणि त्याला चुरमुरे मागायला लागलो तर शहाणपणा नाही. हे जरी खरं असलं तरी त्या हिरेवाल्याला आपण सांगितलं, बाबा थोडीशी भूक लागली रे, मला थोडीशी चुरमुऱ्याची व्यवस्था करून दे बरं. तर तो चुरमुरेवाला हिरेवाला म्हणतो, माझ्या दुकानात चुरमुरे मिळत नाहीत ही गोष्ट जरी खरी असली तरी तुझ्या पोटाची व्यवस्था म्हणून थोडेसे चुरमुरे तुला मी आणून देऊ शकतो म्हणतो बरं का. चुरमुरेवाला हिरा आणून देऊ शकत नाही, पण हिरेवाला चुरमुरे आणून देऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या. तसं संसारी जीवाच्या दुकानात जाऊन आपण परमार्थ मागायचा प्रयत्न केला, मिळतच नाही.
आणि संताकडे देवाच्याकडे गेल्याच्या नंतर संसार मागितला तर तो मिळत असतो, पण मागण्यामध्ये शहाणपणा नसतो. विठ्ठल विठ्ठल. संताकडे गेल्यानंतर आपल्याला संसार मिळणार नाही, देवाकडे गेल्याच्या नंतर आपल्याला संसार मिळणार नाही अशी गोष्ट नाही. मागण्यामध्ये अर्थ नसतो असा त्याच्यातला महत्त्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे बरं का. हिऱ्याच्या दुकानात जाऊन चुरमुरे मिळणार नाही तसं नाही, पण मागण्यात शहाणपणा नाही. त्याप्रमाणे संताच्याकडे गेल्याच्या नंतर आपण संसारातलं काही मागायला लागलो तर त्याच्यात शहाणपणा ठरत नाही, मिळत नाही असं समजू नका बरं का. उपनिषदाच्या प्रमाणाच्या आधारानं मी ही गोष्ट आपल्याला सांगू शकतो. तस्मात आत्मज्ञम अर्चयेत भौतिकामः. श्रुतिमाता वर्णन करत असताना असं सांगायला लागले, जो भौतिक काम आहे, भौतिकाम शब्दाचा अर्थ, काम शब्दाचा अर्थ ज्याला इच्छा आहे. कशाची इच्छा? भौतीची. भौती शब्दाचा अर्थ ऐश्वर्य असा आहे बरं का. ज्या मनुष्याला ऐश्वर्याची इच्छा आहे अशा मनुष्यानं काय करावं? आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी असलेल्या महात्म्याची पूजा करावी असं वेद सांगतो. विठ्ठल विठ्ठल. तस्मात् आत्मज्ञम अर्चयेत भौतिकामः. ज्याला ऐश्वर्याची इच्छा आहे त्यानं काय करावं? आत्मज्ञ ब्रह्मज्ञानी महात्म्याची पूजा करावी असं आहे बरं का. घाली संतास्यासने पूजा करी काया वाचा म्हणे. परिणाम काय होतो? एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवे. साधू पुरुषाच्या कृपेनं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असल्यामुळं साधू पुरुषाची पूजा केली पाहिजे, ब्रह्मज्ञानी महात्म्याची पूजा केली पाहिजे. आपल्याला संसारातले त्यांच्या सन्मानाच्या योगानं, पूजनाच्या योगानं, सेवेच्या योगानं मिळण्याची शक्यता आहे. हा भाग वेगळा. याचा अर्थ काय झाला? हिऱ्याच्या दुकानदाराला आपण जर चुरमुरे मागितले तर तो चुरमुरे देऊ शकतो, ही गोष्ट खरी आहे. पण चुरमुरे देऊ शकतो त्याप्रमाणे संत महात्म्याकडे गेलो, देवाच्याकडे गेलो आणि आपण संसार मागायला लागलो तर देव आणि संत महात्मे आपल्याला संसार देऊ शकतात, बरोबर आहे. पण हिऱ्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर चुरमुरे मागण्यात जसा शहाणपणा नाही, त्याप्रमाणे साधू पुरुषाच्याकडं आणि संत देवाच्याकडं गेल्याच्या नंतर संसारातलं काहीतरी मागितलं तर मिळतं. हे जरी खरं असलं तरी ते मागण्यामध्ये शहाणपणा नाही. विठ्ठल. म्हणून साधू पुरुषाकडे गेल्यानंतर परमार्थ मागितला पाहिजे, संदेवाच्याकडे गेल्यानंतर परमार्थातलं काहीतरी मागितलं पाहिजे. हा विचार लक्षात घ्या बरं का. जगद्गुरू तुकाराम महाराजासारख्या संत महात्म्यांना जे मागायचं आहे ते संसारातलं त्यांना कधी काही मागायचंच नसतं बरं का. संसारातलं काही मागणं नसावंच अशाच पद्धतीची साधू पुरुषाची भाषा आहे. संत महात्मे मागतात की मागत नाही त्याचा विचार करा ना. अनेक पद्धतीनं मागण्याच्या संबंधामध्ये संतांच्या वचनाचा अभ्यास केला तर आपल्याला चांगला चांगला विचार असा लक्षात घेता येतो. संत महात्मे मागतात का मागत नाहीत विचार करा. साधू पुरुष मागत नाहीत हेच त्यांच्या वचनातून दिसतं. संत महात्म्यांची सेवा निष्काम भावाची असते. निष्काम भावाची सेवा करणाऱ्या महात्म्याला काही कामानाचं नाही, त्याच्यामुळे तो मागतच नाही अशा पद्धतीचा विचार त्याच्याबद्दल असतो, किंवा तो परिपूर्ण काम असतो बरं का. मागण्याचा विचार जर करायला लागलो तर मागण्याच्या योगानं दोन्ही दृष्टीनं मागणं अयोग्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. संसाराच्या दृष्टीनं सुद्धा मागणं दोषाचं आहे आणि परमार्थाच्या दृष्टीनं सुद्धा मागणं दोषाचं आहे. संसाराच्या दृष्टीनं मागणं दोषाचं कसं? मागणाऱ्या मनुष्याचा मोठेपणा खलास होतो म्हणून संसारात मागणं अयोग्य आहे, आणि मागणाऱ्या मनुष्याची अपूर्णता सिद्ध होते म्हणून परमार्थात मागणं अयोग्य आहे. विठ्ठल. परमार्थाच्या दृष्टीनं साधू पुरुषाचं वर्णन करत असताना त्यांचं वर्णन काय केलं गेलं? अपूर्णता असेल तर परमार्थ कसला हो? ज्या महात्म्याचा परमार्थ झालेला आहे, ज्याला त्याला परिपूर्णता प्राप्त झालीच पाहिजे. ज्ञानोबरायांनी साधू पुरुषाचं वर्णन करताना 9व्या अध्यायात केलेलं वर्णन ऐका ना. जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवो निधाले, शांती सियाले पालव नवे. ज्ञानोबरे वर्णन करताना म्हणतात, ज्ञानाच्या गंगेत स्नान करून साधू पुरुष पवित्र झालेला आहे आणि पूर्णतेचं भोजन घेऊन तो महात्मा तृप्त झालेला आहे. पूर्णाचं भोजन घेऊन तृप्त झाला की त्याला पुन्हा पुन्हा जेवावं लागतं, पण पूर्णतेचं भोजन ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्या ठिकाणी अपूर्णता राहतच नाही. विठ्ठल विठ्ठल. असं पूर्णतेचं भोजन घेऊन तृप्त झालेले साधू पुरुष असल्यामुळं साधूंच्या ठिकाणी पूर्णता आहे. मी कशा करता हे बोलायला लागलो? मागणं करायला लागला मनुष्य की त्याच्या ठिकाणी पूर्णता राहत नाही.
पूर्णता सिद्ध होत नाही, अपूर्णता त्याची सिद्ध व्हायला लागते बरं का. आणि अपूर्णता सिद्ध होणं परमार्थाच्या दृष्टीने योग्य नाही, म्हणून मागणं परमार्थात योग्य नाही असं म्हणावं लागतं. आणि संसाराच्या दृष्टीनं मागणाऱ्या मनुष्याचं महत्त्व खलास होतं. केवढाही मोठा मनुष्य असला आणि मागास करता त्याला दुसऱ्याच्या पुढे हात पसरायचा प्रसंग आला की त्याचा सगळा मोठेपणा खलास होतो. याचनांतम ही गौरवम, एक संस्कृतातलं सुभाषित आहे. त्या सुभाषितकारांनी काय झालं म्हणजे काय संपतं याचा विचार फार सुंदर रीतीनं समजावून सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. तो म्हणायला लागला, विशाखांता गता मेघाः प्रसूत्यंतंच यौवनम प्रणामांत सतांकोपो याचनांतम ही गौरवम. त्यांची भाषा आपल्याला पाहायला सापडते बरं का. विशाखांता गता मेघाः, आकाशामध्ये मेघ येतात पण विशाखा नक्षत्र संपेपर्यंत आकाशात ढग येतात आणि पाऊस पडायला लागतो बरं का. पण विशाखा नक्षत्र संपलं की मेघ संपले बरं का. प्रसूत्यंतंच यौवनम, एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी तारुण्य नांतं, ही गोष्ट खरी आहे, पण त्याची प्रसूती झाली की खऱ्या अर्थानं तिचं तारुण्य संपलं म्हणे बरं का. त्याप्रमाणे प्रणामांत सताम कोपहा, एखाद्या महापुरुषाला प्रसंगानं राग येण्याची, कोप येण्याची शक्यता आहे, पण तो निर्माण झालेला साधूचा कोप कुठपर्यंत टिकतो, त्यांना आपण मनोभावे नमस्कार केला की संताचा कोप संपून गेला बरं का. त्याप्रमाणे एखादा मनुष्य मोठा असतो पण त्याचा मोठेपणा कुठपर्यंत टिकतो. याचनांतम ही गौरवम, आपण त्याच्यासमोर त्या माणसानं याचना करण्याकरता दुसऱ्याच्या समोर हात पसरला की त्याचा मोठेपणा खलास होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून मागणाऱ्या माणसाचा मोठेपणा खलास होतो, म्हणून मागणं व्यवहाराच्या दृष्टीने योग्य नाही म्हणावं लागतं बरं का. बघा ना तुम्ही, अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेला परमात्मा, लक्ष्मीपती असलेला भगवान महाविष्णू, पण त्या महाविष्णूला तो ब्रह्मांडाचा धनी असताना, म्हणजे एवढा मोठा असताना, त्याला मागायची इच्छा झाल्याबरोबर त्याला वामन व्हावं लागलं बरं का. आशा उपजली अनंतासे नीच वामनत्वाले त्यासे, नाथ महाराजांनी त्याचं वर्णन करताना सांगितलं, त्याला आशा निर्माण झाली. अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी एवढा मोठा असताना सुद्धा त्याला मागायची इच्छा झाल्याच्या नंतर त्याला वामन व्हावं लागलं. आणि वामन म्हणजे बुटका व्हावं लागलं. बुटका व्हावं लागलं याचा अर्थ मोठेपणाचा त्याग करून लहानपणात यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल असं मागण्याच्या युगानं मोठेपणा खलास होत असल्यामुळं मागणं व्यवहाराच्या दृष्टीनं चांगलं नाही, परमार्थाच्या दृष्टीनं पूर्णतेला बाधा आणणार असल्यामुळं मागणं परमार्थातही चांगलं नाही असं आपल्याला चिंतन करावं लागतं बरं का. आता संसार परमार्थ दोन्हीकडेही चांगलं नसलेलं मागणं, याचा विचार अजून संताच्या दृष्टीनं करा. साधू पुरुषांना मागणं योग्य वाटतं का याचा विचार जर आपण केला तर संताला मागणं मान्य नाही हेच आपल्याला पाहायला सापडतं बरं का. बघा, आपण देवाला समर्पण करताना काय समर्पण करतो आणि देवाजवळ आपलं मागणं कसं चालतं याचाही विचार बघा. आणि संत महात्मे समर्पण करताना कसं समर्पण करतात आणि काय मागतात याचाही विचार करा. आपलं समर्पण आणि संताचं समर्पण, आपलं मागणं आणि संताचं मागणं याच्यात थोडासा बदल आपल्याला असा सांगता येतो. आपण थोडं देतो देवाला आणि मागणं फार करत असतो. संत महात्मे सगळंच देऊन टाकतात पण मागत काहीच नसतात. विठ्ठल विठ्ठल आपण काय देतो देवाला? काहीच देत नाही बरं का. आपल्याकडून समर्पण होत असताना कोणत्याही प्रकारचं विशेष समर्पण होत नाही. पण समर्पण विशेष नसताना सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये विषयाची कामना भरपूर असल्यामुळं आपल्याकडून मागणं भरपूर होत असतं असं संतांनी वर्णन केलेलं आहे बरं का. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाचे गोडे, पूर्ण विषयाचे पूर्ण विषयाचे गोडे, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, गोडे पूर्ण विषया, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, थोडी पूर्ण विषयाची गोडी. आपलं संसारी जीवाचं असं चाललेलं आहे. आपली थोडी भक्ती असते याचा अर्थ समर्पण आपलं अत्यल्प असतं.
पण अत्यल्प समर्पणाच्या बदल्यात आपण देवाच्याजवळ मागणं कसं करतो? अंतःकरणाला पूर्ण विषयाची गोडी असल्यामुळं आपलं भरपूर मागणं चाललेलं असतं, असा विचार आपल्या सामान्य संसारी जीवाच्या बद्दल आहे बरं का. आणि संताचं समर्पण जर आपण पाहायला लागलो, भक्तिशास्त्रामध्ये समर्पणाचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. 3 प्रकारचं समर्पण भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. देवाला काय काय द्यायचं असतं? पहिल्यांदा आपल्याकडं असणाऱ्या सगळ्या वस्तू देऊन टाका, त्याच्यानंतर आपल्याकडून घडणाऱ्या सगळ्या क्रिया देऊन टाका, आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये आपल्याकडं असणारी सगळीच्या सगळी तत्त्व परमात्म्याला समर्पण करा, असं भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. अगोदर वस्तूचं समर्पण, जे काही आपल्याजवळ असेल ते सगळंच्या सगळं देवाला दिलं पाहिजे. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, नकळता मन दुजे भावी. महाराज सांगतात आपल्याजवळ जे आहे ते सगळंच्या सगळं कृष्णार्पण झालं पाहिजे. जी वस्तूचं समर्पण बरं का. भगवद्गीतेच्या आधारानं जर अभ्यास करायचा ठरला तर 9व्या अध्यायामध्ये एकाच ठिकाणी भगवंतांनी वस्तू आणि क्रिया या दोन्हीच्या समर्पणाचा क्रमानं विचार सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्त्युपहृतमश्नामी प्रयतात्मनः. देव स्वतः बोलायला लागले, मला समर्पण करत असताना शुद्ध चित्तानं भक्तानं जे काही समर्पण केलेलं असेल ते मी सगळंच्या सगळं खाऊन टाकतो. ते जे समर्पण करील ते, असं जे भगवंतांनी सांगितलं आहे ना, त्याच्यामध्ये काय काय वस्तूचा उल्लेख केला याचा विचार करा. पत्रम पुष्पम फलम तोयम. एखाद्या भक्ताने मला फळ समर्पण केलं, मला सेवन करावं वाटतं. फळ नाही मिळालं एखाद्या भक्ताला, आणि त्या भक्ताने एखाद्या झाडाचं फूल समर्पण केलं, परमात्मा म्हणतात मी तेही खाऊन टाकतो. एखाद्या भक्ताला फळही मिळालं नाही, फुलंही मिळालं नाही, झाडाचं एक सामान्य पान मिळालं, परमात्मा म्हणतात तेही मला समर्पण केल्याच्या नंतर शुद्ध चित्तानं दिलेलं ते भक्ताचं ते पानही मी सेवन करून टाकतो. आणि एखाद्या भक्ताला फळही नाही मिळालं, फुलंही नाही मिळालं, एखादं झाडाचं पानही त्याला मिळत नाही, अशी अवस्था असली तर त्यानं घोटभर समर्पण केलेलं पाणीसुद्धा मला आवडतं आणि तेवढंही मी ग्रहण करतो, असं देवाचं म्हणणं आहे बरं का. आता इथं पत्र पुष्प फल तोय या ज्या सांगितलेल्या बाबी आहेत ना, याच्याबद्दल जर विचार करायला लागलो तर याला वस्तू समर्पण म्हणतात. कारण फळ ही वस्तू आहे, फूल ही वस्तू आहे, त्याच्यानंतर झाडाचं पान ही सुद्धा एक प्रकारची वस्तू आहे, आणि घोटभर पाणी कोणी जर भगवंताला देत असेल तर ती सुद्धा एक प्रकारची वस्तू आहे. हे जे जे देवाला दिलं ते परमात्मा समर्पण केलेलं सगळं सेवन करतो. समर्पण करणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणातला भक्तिभाव तेवढा बघतो. समर्पण केलेली वस्तू कशी आहे याच्याकडं देवाचं लक्ष नसतं. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भक्तियुक्त अंतःकरणानं देवाला समर्पण केलेली वस्तू उष्टी आहे का शुद्ध आहे याचाही विचार देवाला नसतो, आणि थोडी आहे का बहुत आहे याचाही विचार देवाला नसतो. विठ्ठल विठ्ठल. शबरीनं दिलेल्या बोराच्या बद्दल देवाने उष्टेपणाचा विचार केला नाही, आणि सुदामीने दिलेल्या मुठभर पोह्याच्या संबंधाने परमात्म्याने हे थोडे आहेत असाही विचार केला नाही. याला थोडंही म्हणायचं नाही, याला उष्टही म्हणायचं नाही. हा जो देवाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो त्याला उष्ट आणि उष्ट नसलेलं, थोडं आणि बहु याच्यातला फरक देवाला कळत नाही असं समजू नका. त्याला ते सगळं जरी कळत असलं तरी अंतःकरणातल्या भक्तीकडंच त्याचं लक्ष असल्यामुळं अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अशी अंतःकरणातली भक्तिभावना परमात्मा पाहणार असल्यामुळं ती भक्तिभावना मोठी असली की समर्पण केलेली लहान वस्तूसुद्धा देवाला मोठी वाटते, आणि अंतःकरणातली भक्तिभावना शुद्ध असली की समर्पण केलेली अशुद्ध वस्तूसुद्धा देवाला शुद्ध वाटते. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं जरी खरं असलं तरी समर्पणाचा विचार सांगत असताना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते या श्लोकाचा जर विचार केला तर या ठिकाणी भगवंतांनी जे समर्पण सांगितलेलं आहे ते सगळं वस्तूचं समर्पण आहे. या वस्तूच्या समर्पणाच्या नंतर समर्पणाचा दुसरा टप्पा येतो, तिथं क्रिया समर्पण असतं. क्रिया आपल्याकडून जी कोणती क्रिया घडेल ती देवाला समर्पण करावी, अशा पद्धतीचा विचार देवाने त्याच्याच पुढच्या श्लोकात सांगितलेला आहे. यत करोशे यत अश्नाशे यत जुहोशे ददासी यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम.
अर्जुना तुझ्याकडून जे जे काही होईल ते ते मला समर्पण कर असं भगवंताने सांगितलं. काय काय सांगितलं तिथं? यत करोशे, तू जे करशील ते मला समर्पण कर. यत अश्नाशे, जे तू खाशील ते मला समर्पण कर. बरं का. त्याच्या पुढं काय सांगितलं? यत जुहोशे, तुझ्याकडून जे हवन होईल. ददासियत, जे काही दान तू करशील. आणि यत तपस्यसे कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम, जी काही तुझ्याकडून तपश्चर्या होईल ते सगळंच्या सगळं मला समर्पण कर. इथं देवाने क्रिया सांगितल्या की नाही. आपण जे करतो, आपण जे खातो, आपण जो होम करतो, आपण जे दान करतो आणि आपण जे तपस्या करतो, या सगळ्याच्या सगळ्या क्रिया आहेत. बरं का. तपश्चर्या ही सुद्धा एक प्रकारची क्रिया आहे. दान करणं ही सुद्धा एक प्रकारची क्रिया आहे. बरं का. होम करणं ही सुद्धा एक प्रकारची क्रिया आहे. आणि खाणं आणि काहीतरी करणं ही सुद्धा एक प्रकारची क्रिया आहे. परमात्म्याने या ठिकाणी क्रियेचा विचार सांगत असताना 5 प्रकारच्या ज्या क्रिया सांगितलेल्या देवाला समर्पण करण्याकरता, त्या 5 क्रियातल्या 2 क्रिया लौकिक क्रिया आहेत आणि बाकीच्या 3 क्रिया वैदिक क्रिया आहेत. विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला देवाने काय सांगितलं? तू जे करशील ते मला समर्पण कर, ही लौकिक क्रिया झाली. आणि यात अश्नाशी, खाणं, तुझं जे खाणं आहे ते सुद्धा मला समर्पण कर असं देवाने सांगितलं. खाणं ही सुद्धा लौकिकातली क्रिया आहे. मग होम करणं, दान करणं आणि तपस्या करणं या सगळ्याच्या सगळ्या वैदिक क्रिया आपल्याला पाहायला सापडतात. बरं का. म्हणजे लौकिकातली कोणती क्रिया केली तरी देव म्हणतो मला समर्पण करा. आणि वैदिक शास्त्रानं सांगितलेली एखादी क्रिया जर तुम्ही करत असाल तर ती सुद्धा मला समर्पण करा, हे जे देवाचं म्हणणं आहे की नाही, याला म्हणतात क्रिया समर्पण. आपल्याकडून ज्या ज्या क्रिया घडतात त्या त्या सगळ्याच्या सगळ्या देवाला समर्पण झाल्या पाहिजेत. बरं का. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, ते ते सेवा ते सेवा समर्पे. देवा मी जे जे काही करतो ते ते तुझ्या चरणी सेवा म्हणून समर्पित करतो. हा जो तुकाराम महाराजांनी सांगितलेला विचार आहे याला क्रिया समर्पण म्हणतात. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, इथं वस्तू समर्पणाचा विचार सांगितला. त्याच्यानंतर जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, या ठिकाणी तुकाराम महाराजांनी क्रिया समर्पणाचा विचार सांगितला. पत्रम पुष्पम फलम तोयम, इथला विचार वस्तू समर्पणाचा आहे. आणि यत करोशे यदशनाशी या श्लोकातला जो विचार आहे तो क्रिया समर्पणाचा आहे. वस्तू आणि क्रिया समर्पणाच्या नंतर तिसरा समर्पणाचा टप्पा शास्त्राने आपल्याला सांगितला. आपल्याकडे असणारी तत्त्व देवाला समर्पण करा. आपल्या देहापासून सगळीच्या सगळी तत्त्व आपल्याकडे जी आहेत ती सगळी देवाला देऊन टाका. वाणी द्या, मन देवाला देऊन टाका, बुद्धी देवाला समर्पण करून टाका, असा विचार संतांनी आपल्याला सांगितला. आणि हे सगळं साधू पुरुषाने देवाच्या चरणाला समर्पण केल्याचे वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. बरं का. देह समर्पिजे देह समर्पिजे देवा,
पिजे देवा. तुकाराम महाराजांनी या ठिकाणी देहाचं समर्पण सांगितलं आहे. तत्व समर्पण आहे. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी. इथं वाणीचं समर्पण सांगितलं संत महात्म्याने बरं का. आपली वाणी देवाला देता येते. देवाच्याच कार्याकरता, देवाच्याच नामाचा उच्चार करण्याकरता, देवाच्याच चरित्राचा उच्चार करण्याकरता, देवाचंच कार्य सांगण्याकरता आपल्या वाणीचा विनियोग जर केला तर देवाला वाणी समर्पण करणं झालं. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही. अशा पद्धतीनं देवाला वाणी समर्पण करण्याचा विचार संत महात्मे सांगतात. अंतःकरणही देवाला देता येतं. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही धरनिया बाही भवहा तारी दातारा. अशा अनेक प्रमाणाचा विचार जर आपण केला तर काया वाचा मनाचं सर्वस्वाचं देवाला समर्पण करता येतं बरं का. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. सगळं 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 देवाला समर्पण करता येतं. याला तत्व समर्पण म्हणतात, हे लक्षात घ्या बरं का. म्हणजे देवाला समर्पण करत असताना 3 टप्प्यात समर्पण असतं. वस्तूचं समर्पण, त्याच्यानंतर क्रियेचं समर्पण आणि त्याच्यानंतर शेवटचं जे समर्पण आहे त्याला तत्वाचं समर्पण म्हणतात. आता या 3 टप्प्यात विचार सांगताना भक्तिशास्त्र परत असं सांगतं, आपल्याला समर्पणाची सवय नसताना मनुष्यानं पहिल्यांदा वस्तू समर्पणाला लागावं. वस्तू समर्पणाला लागत असताना पहिल्यांदा एकच वस्तू द्यायला शिका. हळूहळू सगळ्या वस्तू देऊन टाका. त्याच्यानंतर मग एकच क्रिया द्यायला शिका. हळूहळू सगळ्या क्रिया देऊन टाका. त्याच्यानंतर एकच तत्व देवाला समर्पण करा आणि मग सगळी हळूहळू सगळीच्या सगळी तत्व भगवंताच्या चरणाला समर्पण करून तुम्ही मोकळे व्हा. असा भक्तिशास्त्राचा विचार आपल्याला ऐकायला मिळतो बरं का. मी हे कशाकरता बोललो, आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या वस्तू, आपल्याकडून घडणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया आणि आपल्याकडे असणारी सगळीच्या सगळी तत्व हे सर्वस्वाचं समर्पण संतांनी देवाच्या चरणाला केलेलं असतं. पण हे सगळं देऊनसुद्धा संत महात्मे देवाजवळ काही मागत नाही. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवनी ते काही. ठेवणी ते काही न मागते. साधू पुरुषाचा असा स्वभाव असतो. ते देवाच्या चरणाला जीवभावसुद्धा समर्पण करतात, पण त्याच्या बदल्यात देवाजवळ काहीही मागत नाहीत. हा संतांचा स्वभाव लक्षात घ्या. म्हणजे सर्वस्वाचं समर्पण करायचं आणि देवाजवळ काही मागायचं नाही, हा संताचा स्वभाव. मग मागणं व्यवहारात योग्य नसेल, मागणं परमार्थात योग्य नसेल, तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाचं सर्वस्वाचं समर्पण होऊन देवाला काही न मागण्याचा स्वभाव जर असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर संत मागत नाहीत हे निश्चित होतं बरं का. संताची चरित्र बघा थोडीशी. प्रल्हादासारख्या भक्ताने भगवंताची सेवा केल्याच्या नंतर प्रसन्न झालेला परमात्मा प्रल्हादाला काही माग, काही माग, काही माग अनेक वेळेला म्हणतो. माग म्हटल्यानंतर प्रल्हादाने सुरुवातीला नको म्हणून सांगितलं. देवाने सांगितलं, नाही प्रल्हादा काहीतरी माग, तुझ्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर आहे, तेवढं हलकं होऊ दे, काहीतरी माग. प्रल्हादानं सांगितलं काही मागायचं नाही. पुन्हा सांगितलं देवाने काहीतरी माग. मग प्रल्हादाने देवाला सांगितलं, देवा असं का करता म्हणे, माझी सेवा बघायची आणि सेवेच्या बदल्यात मला काहीतरी माग म्हणायचं. हे सेवा करावी आणि तुझ्याजवळ काहीतरी मागून घ्यावं याचा अर्थ लेनदेन चालू झालं म्हणे आपल्यामध्ये. आणि लेनदेन करतो त्याला भक्त म्हणत नाही, त्याला व्यापारी म्हणतात. बाबा मला व्यापारी ठरायचं नाही, याच्यासाठी म्हणून मला तो मागायला सांगू नको. याच्यावरही देवाने सांगितलं, नाही प्रल्हादा काहीतरी माग. आता विचार करायला लागले प्रल्हाद, मी नको म्हणतो तरी देव माग म्हणतो, मी आग्रहाने नको म्हणून सांगितलं तरी माग म्हणतो, मी व्यापारी ठरायचं नाही, मला याच्यासाठी मला मागायचं नाही असं सांगितलं देवाला निक्षुण, तरी परमात्मा मला माग म्हणायला लागला. प्रल्हादाने देवाला विचारलं, म्हणे देवा असं कशा करता म्हण, अरे भक्ताला सुख देणं तुमचं काम आहे का भक्ताला दुःखात ढकलणं तुमचं काम आहे? तुम्ही माझ्या मला माग माग म्हणायला लागलात, याचा अर्थ माझ्या अंतःकरणात कामना निर्माण करायला लागलात आणि कामना दुःखात ढकलणारी असल्यामुळं तुम्ही मला मागायला सांगून कामना निर्माण करून दुःखात ढकलायला पाहता म्हणे देवा, हे भक्ताच्या करता तुम्ही करू नये देवा. असंच सांगितलं तरी देवाने सांगितलं, नाही प्रल्हादा काहीतरी माग. आता काय करा, प्रल्हाद म्हणायला लागला, एवढ्या पद्धतीनं
देवाच्या समोर मला का मागायचं नाही या संबंधानं मी देवासमोर स्पष्टीकरण करायला लागलो, तरी परमात्मा मला माग म्हणतातच. याचा अर्थ असा आहे म्हणे, माझ्याच अंतःकरणात कुठंतरी एखादी सुप्त मागण्याची इच्छा शिल्लक असली पाहिजे, म्हणूनच परमात्मा मला आग्रह करीत असले पाहिजे. मग काय करा, प्रल्हादानं देवाला सांगितलं, देवा द्यायचं आहे ना, तर द्यायचं आहे म्हणे. मी मागेन ते देताना मागेन ते देतो. मग काय करा, कामानां हृदय संरोहम भवतस्तु वरुणेवरम, याच्या पुढं माझ्या अंतःकरणात मागायची इच्छाच होऊ नये, हेच मला द्या म्हणे. विठ्ठल विठ्ठल. आता काय देणं शक्य आहे सांगा ना मला, माझ्या हृदयात मागायची इच्छाच होऊ नये, हेच मला दान दे, असं प्रल्हादाने देवाला सांगितलं. हे जसं प्रल्हादाचं चरित्र आहे तसं तुकाराम महाराजांचंही चरित्र आहे. प्रल्हादाची जशी सेवा तशी तुकोबाऱ्यासारख्या साधू पुरुषाचीही सेवा आहे. प्रल्हादाच्या सेवेनं परमात्मा प्रसन्न होतो, तसं तुकाराम महाराजाच्या सेवेनंही प्रसन्न होतो. प्रल्हादाला परमात्मा प्रसन्न होऊन काहीतरी माग म्हणतो, तसं तुकाराम महाराजांनी माग म्हणतो, कारण त्यांचे शब्द आहेत, म्हणसी काही मागा, आहे की नाही. हेचे देगा पांडुरंगा पुढचं सोडा, पण देवा तू जर आम्हाला काही मागा म्हणत असशील तर म्हणसी काही मागा. या शब्दाचा अर्थ काय झाला, देव त्यांच्या पाठीमागं मागा म्हणून लागलेला आहे. जसा प्रल्हादाला मागा म्हणतो तसा तुकाराम महाराजालाही मागा म्हणतो. प्रल्हादाने जसा देवाला मला मागायचं नाही परोपरीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा मला मागायचं नाही हे परोपरीनं देवाला समजावून सांगितलं. शेवटी प्रल्हादाने विचार केला, माझ्याच अंतःकरणात मागायची जर इच्छा शिल्लक राहिली असेल तर भगवंतानी याच्यापुढं माझ्या अंतःकरणातली मागण्याची भावना संपून टाकावी. हेच प्रल्हादाचं जसं मागणं आहे, तुकाराम महाराजांनीही तसंच मागणं केलं आहे. मागणे ते सरे ऐसे करे देवा, ते सरे ऐसे मनातली मागण्याची इच्छा सरून गेली पाहिजे, हेच करा देवा. आणि नाही तरी सेवा सांगा पुढे. हे जर घेण्याचा अधिकार माझा नाही असं वाटत असेल तर याच्यापुढं कोणती सेवा करू ते तुम्हीच सांगा, ती सेवा करतो, माझा अधिकार सिद्ध करतो. आणि अधिकार सिद्ध झाल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणात मागण्याची भावना होऊ नये हेच मागणं मी तुमच्या चरणाला मागतो. हे जे तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे की नाही, याच्यातून काय लक्षात घ्यायचं, तुकोबाऱ्यासारख्या साधू पुरुषाला काहीही करून मागायचं नाही हेच खरं आहे. पण मागायचं नाही हे खरं असताना सुद्धा ऐका, एवढा आपण मागण्याच्या निषेधाचा विचार केला. व्यवहाराच्या दृष्टीनं मागणं योग्य नाही, परमार्थाच्या दृष्टीनं मागणं योग्य नाही, साधू पुरुषाला मागणं आवडत नाही, संत महात्म्याच्या स्वभावात मागणं बसत नाही. संत महात्मा देवाला माग म्हणून देव सांगत असताना सुद्धा परोपरीनं मला मागायचं नाही हे सांगतो आणि शेवटी म्हणतो याच्यापुढं माझ्या अंतःकरणात मागायची इच्छाच असू नये, हेच मला वरदान द्या. याचा अर्थ असा आहे की संताला मागायचं नाही आहे. संत महात्मे मागत नाहीत हे खरं आहे, पण संत महात्मे मागत नाहीत हे जसं खरं आहे तसं तुकाराम महाराजासारख्या संताच्या वचनांचा अभ्यास करत असताना शेकडो मागणीचे अभंग आपल्याला पाहायला सापडतात, हेही खरंच आहे. विठ्ठल विठ्ठल. मग साधू पुरुष मागत नाहीत हे खरं का मागतात हे खरं, याचा विचार करत असताना दोन्ही गोष्टी जर निदर्शनालाच येत असतील तर दोन्ही गोष्टी खऱ्या मानल्या पाहिजे. फक्त काय मागत नाहीत आणि काय मागतात याचा विचार वेगळेपणानं केला म्हणजे काम झालं. संसाराला पोषक असं काही मागत नाहीत, परमार्थाला पोषक असं सगळं मागत असतात. हा एक पहिला विचार झाला बरं का. अजून एक विचार करता येतो, माणूस मागायला लागला त्याचा मोठेपणा खलास होतो हे खरं आहे, पण मनुष्य स्वार्थाकरता न मागता जगाकरता मागायला लागला की त्या माणसाचा मोठेपणा वाढून राहतो, हेही खरं आहे. बघा, मी मला घर बांधायकरता म्हणून पैसे द्या जर म्हणलं तर माझा मोठेपणा कमी होतो, पण मी मला धर्मशाळा बांधायकरता तुम्ही पैसे द्या म्हणलं तर मोठेपणा वाढतो. विठ्ठल विठ्ठल. घराला पैसे दिले तरी बांधकामालाच आहेत आणि धर्मशाळेला पैसे दिले तरी बांधकामालाच पैसे आहेत. हे जरी असलं तरी घर हे स्वार्थाचं आहे आणि धर्मशाळा ही परार्थ आहे, परोपकाराकरता आहे. याचा अर्थ असा झाला की स्वार्थासाठी ज्याचं मागणं आहे
त्याचा मोठेपणा खलास होतो. संत महात्मे स्वार्थाकरता मागत नाहीत. साधू पुरुषाचं जे मागणं असतं ते जगाच्यासाठी चाललेलं असतं. हा संतांच्या मागण्यातला महत्त्वाचा विचार लक्षात घ्या बरं का. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यात आपल्याला विचारात घेता येते. संत महात्मे मागतात का मागत नाहीत, चिंतन करा. हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चिंतन करत असताना माझ्या डोळ्यासमोर अजून एक विचार असा येतो की संत महात्मे मागत नाहीत हेच खरं आहे. मग मागणीच्या अभंगाची संगती काय लावता याचा जर विचार केला, संत महात्मे मागत नाहीत हेच खरं आहे, पण परमात्मा प्रसन्न झाला तर त्याच्याजवळ काय मागावं हे आपल्याला कळत नाही. याच्याकरता काय मागावं ते मागून दाखवतात, म्हणजे मागण्याचा अभिनय करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्याने मागणी केलीच नाही, मागण्याचा अभिनय केला. अभिनय करणाऱ्या मनुष्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. असा विचार आपण जर केला तर संतांचं मागणं कसं निर्दोष आहे याचं चिंतन आपल्याला करता येतं. आणि अशी मागणी करत असताना परमार्थाला पोषक वस्तूचीच मागणी करायची असल्यामुळं संत महात्मे देव किंवा साधू या दोघाला सोडलं तर तिसऱ्या ठिकाणी मागणी करत नाहीत. हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. मागितलं तर देवाला नाही तर संताला. त्याच्यातल्या त्याच्यात अजून थोडासा विचार जर करायचा झाला तर देवाविषयी काही मागायचं झालं तर संताकडे मागतात, आणि संताविषयी काही मागायचं झालं तर देवाकडे मागतात. विठ्ठल विठ्ठल उदाहरण सांगतो तुम्हाला बरं का. देवाविषयी काही मागायचं झालं तर साधू पुरुषाकडे मागतात. बघा तुम्ही, देवाच्याबद्दल तुकाराम महाराजाला मागायची इच्छा झाली, नवविधा भक्ती मागायची इच्छा झाल्यानंतर महाराज कोणाला मागतात? हो, तुमचे ये दासीचा दास करुणी ठेवा, तुमचे दास करुणी ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. तुकोबारे सांगतात, तुमची दासीचा दास करून ठेवा. कोणाकडं मागणं चाललं? संत महात्म्याकडं मागणं चाललेलं आहे. संतार म्हणतात तुमच्या दासाचा दास करून ठेवा आणि मला हाच आशीर्वाद द्या. कोणता आशीर्वाद पाहिजे? नवविधा काय बोलली जे भक्ती द्यावी माझे हाते संतजनी. नवविधा भक्ती साधू पुरुषांनी माझ्या हातात सोपवावी, मला नवविधा भक्तीचा लाभ व्हावा असं तुकाराम महाराज बोलले बरं का. म्हणजे नवविधा भक्ती मागणं हे देवाच्या संबंधातलं मागणं आहे. पण देवाच्या संबंधातलं मागणं करायचं होतं तेव्हा संतांच्याकडं तुकाराम महाराजांनी केलं. हे जसं तिथं आपल्याला पाहायला सापडतं तसं काही ठिकाणी संताच्या विषयी मागायचं असतं, पण संताच्या विषयी मागणं करत असताना ते देवाच्या जवळ मागितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. एक उदाहरण सांगतो. आपण भजन कीर्तन झाल्याच्या नंतर शेवटी एक मागणीचा अभंग म्हणतो बघा. तो मागणीचा अभंग कोणता हो? मागणे ते एक तुझ प्रती
संताच्या संबंधातली बरं का. या संतासी निरवी हे चिमज देये. मला संताला निरवणं म्हणजे स्वाधीन करणं बरं का. मला संताच्या स्वाधीन कर हे देवाच्याजवळ मागायचं होतं महाराजांना. संताच्या स्वाधीन कर याच्याशिवाय मला दुसरं काही मागायचं नाही. पण हे मागणं कोणाला चाललं? मागणे ते एक तुझं प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा. तिथलं संबोधन जर आपण पाहिलं तर पांडुरंगाला उद्देशून मागणं चाललेलं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. म्हणजे नवविधा भक्ती मागायची तर ती देवासंबंधातली असल्यामुळं संताकडं मागा. आणि संताच्या स्वाधीन करणं हे संताच्या संबंधातलं जे मागणं आहे ते देवाच्याकडं मागा. हा तुकाराम महाराजाचा जर प्रकार पाहिला तर साधू पुरुषाच्या संबंधातली मागणी ते देवाकडे करतात. तसा प्रस्तुत अभंगातला प्रकार जर आपण पाहिला तर ज्याच्या चित्तात देव राहतो त्या साधूची संगती मागायची आहे. म्हणजे संत संगती मागायची आहे. संताच्या संबंधातलं मागणं आहे म्हणून ते देवाच्याकडं करत करत महाराजांनी साधू पुरुषाची संगती मला घडावी अशी प्रार्थना देवाच्या चरणाला पहिल्या देव वसे चित्ते वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवाच्या जवळ मागणं चाललं. महाराजांनी मागणं काय केलं? ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची मला संगती पाहिजे, घडावी, ती संगती मला घडावी असं महाराजांचं या ठिकाणी देवाच्या जवळ मागणं चाललेलं आहे बरं का. संत संगतीचं एवढं काय महत्त्व आहे असं लोकांना वाटतं. संताची संगती घडावी असं देवाजवळ तुकाराम महाराजांनी मागावं, एवढं संताच्या संगतीत काय पडलं आहे याचा विचार करत असताना संताच्या संगतीचा महिमा आपल्याला नारदाच्या भक्तिसूत्रातून ऐकायला मिळतो. साधू पुरुषाचा संग कशा करता आवश्यक आहे याचा जर विचार केला तर संताच्या संगतीबद्दल नारदांचं एक भक्तिसूत्र महत्त्वाचं असं आहे. महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो
अमोघश्च. महापुरुषाचा संघ कसा आहे? पहिल्यांदा सत्पुरुषाच्या संगतीचं वर्णन केलं ते दुर्लभ आहे. त्याच्यानंतर दुर्लभ अगम्य हा त्या साधुपुरुषाच्या संगतीचा महिमा आपल्याला कळत नाही अशी ती संताची संगती आहे. आणि अमोघश्च, मोघ म्हणजे व्यर्थ आणि अमोघ म्हणजे साधुपुरुषाची संगती कधीही व्यर्थ न जाणारी आहे. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषाच्या संगतीचं पहिलं वर्णन केलं. संताची संगती घडायला दुर्लभ आहे, आपल्याला मिळत नाही. साधू पुरुषाची संगती मिळत नाही. संताची संगती किती दुर्लभ आहे याचा विचार जर आपल्याला ऐकायचा झाला, साधू पुरुषांनी त्याची विस्ताराने वर्णन केलेली आपल्याला पाहायला सापडतात. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. संताची भेट किती दुर्लभ आहे याचं वर्णन करताना नाथ महाराज सांगतात, चंद्रात असलेलं अमृत एखाद्या वेळेला आपल्याला सहजासहजी प्राशन करता येईल. चंद्रात असलेलं अमृत आपल्याला पिता येत नाही, इथं बसून तर नाहीच नाही. चंद्रावर जाऊनसुद्धा आपल्याला अमृत पिता येत नाही, तिथे धूळ आणि मातीच घेऊन यावी लागते आपल्याला. असा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. पण योगी पुरुष जर असला तर त्याला 17वी चंद्रामृत कला प्राशन करण्याचं सामर्थ्य असतं. एक योग्याला तरी चंद्रातलं अमृत पिता येतं किंवा चकोर नावाच्या पक्षाला चंद्रातलं अमृत पिता येतं असं ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे. शारदीची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. ज्ञानोबरा म्हणतात शारदीची चंद्रकळे, शरद ऋतूत पडलेल्या चंद्राच्या किरणामध्ये माझी अमृतकण कोवळे. कोवळे अमृतकण त्या शरद ऋतूतल्या चंद्रकिरणामध्ये असतात. ते वेचिती, ते वेचायची शक्ती कोणाला? मने मवाळे, आपल्या मवाळ मनानं ते वेचण्याची ताकद कोणाला आहे? चकोर तलगे, चकोर पक्षाच्या तलग याला म्हणजे पिलालाच ते अमृताचे कण वेचता येतात. सांगे कुमुरदळाचे नेताटे, जो जेविला चंद्रकिरण चोखटे, तो चकोर काही वाळवंटे चुंबित असे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात कुमुद दळ म्हणजे कमळ दळ, त्या कमळ दळावर पडलेले चंद्राचे किरण, त्याच्यात असलेलं जे अमृत आहे ते जेवण्याची ताकद चकोरालाच आहे. एकदा चकोरानं ते अमृतकण वेचून घेतले की त्याला वाळवंटातले खडे वेचायची काही आवश्यकताच उरत नाही. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मानंदानं तृप्त झालेला महात्मा पुन्हा विषयाला चुंबन देत नाही हे सांगायकरता ज्ञानोबरांनी दिलेला हा दृष्टांत आहे बरं का. एकदा चंद्रामृताचं प्राशन केलेल्या त्या चकोराला जसा आपला कबूतर कुठले तरी खडे बिडे वेचत असतो तशा पद्धतीचं खडे वेचण्याचं त्याला काही कारण राहत नाही हा विचार आहे बरं का. पण चंद्रातले अमृताचे कण वेचण्याची ताकद चकोराला तरी आहे, नाहीतर 17वी चंद्रामृत कला प्राशन करण्याचं सामर्थ्य योग्याला तरी आहे. पण नाथ महाराज सांगतात आपण प्रयत्न केला तर चंद्रातलं अमृत आपल्याला सहजासहजी पिता येईल, पण संताची भेट व्हायची नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या नाथ महाराजांनी सांगितलं रवी असता जाता धरवेल. सूर्य अस्ताला चाललेला असला तर त्याला थोडा वेळ थांबवता येतं म्हण. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला थांबवता येतं. अनेक महात्म्यांच्या चरित्रात अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. एक जरत्कारु नावाचे ऋषी होऊन गेले. त्या जरत्कारु ऋषीचं असं होतं, त्यांनी लग्न करत असताना त्यांना लग्न करायची इच्छा नव्हती, पण त्यांच्या मायबापाने सांगितलं तुला लग्न करावं लागेल. मग त्यांनी एक अट घातली, माझ्याच नावाची बायको मिळाली तर मी लग्न करणार आहे. मिळेल का हो असं? जगामध्ये पुरुषाच्या नावाची स्त्री असते का? रामराव नावाच्या माणसाला रामराव नावाची बाई मिळाली तरच लग्न करणार आहे म्हणलं तर लग्न या कल्पात तरी होईल का हो? अरे सांगा की मला, कशी तुम्ही काही बोलतच नाही, मीच सगळं बोलावं असं ठरलं आहे का काय? तुम्ही मला बोला की थोडंसं. होतं का असं? व्यवहारामध्ये होत नाही. पण याने काय सांगितलं, माझं नाव जरत्कारु आहे, मला जरत्कारु नावाची मुलगी मिळाली तर मी लग्न करणार आहे. पण ब्रह्मदेवाने गाठच घातली होती त्याची विचारायची, त्याच्यामुळे जरत्कारु नावाची मुलगी आली, तिनं याला वरलं, याचं लग्न झालं. हा मोठा तपस्वी होता. जरत्कारु नावाचा हा ब्राह्मण अतिशय तपस्वी होता. याच्या तपामध्ये त्याचं सूर्यनारायणाला उदयाला येण्याच्या आधी पहिलं अर्घ्य प्रातःकाळातलं आणि सायंकाळी सूर्यनारायण अस्ताला जायच्या आधी त्याचं अर्घ्य असायचं. अर्घ्य प्रदान करायचा, रोज संध्या करायचा आणि अर्घ्यदान करत असताना अस्ताला जाण्याच्या आधी सूर्याला अर्घ्य देणं हा त्याचा प्रकार होता. योगायोगानं काय झालं, हा एकदा अरण्यात गेला, त्याच्याबरोबर त्याची बायको गेली. मध्ये रानामध्ये गेल्याच्यानंतर थोडासा थकला
थकल्यानंतर थोडासा ज्वर वगैरे आला, थोडी विश्रांतीची गरज वाटली, म्हणून बायकोला बसवलं आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून हा बिचारा झोपला. झोप लागली, सूर्य अस्ताला चालला. हे पाहिल्यानंतर बायकोनं विचार केला, माझा नवरा रोज अस्ताला जाण्याच्या आधी सूर्याला अर्घ्य देतो आणि अस्ताला सूर्य चालला आणि नवऱ्याला तर झोप लागली, आता उठवावं की उठवू नये? याला उठवावं तर हा रागावणार आहे, बरं नाही उठवलं तर सूर्य अस्ताला जाणार आहे. मग सूर्य अस्ताला गेला आणि याची संध्या राहिली, याचा नियम जर राहिला तर दोष लागणार आहे. मग माझ्यावर हा रागावलेला बरा, पण याचा नियम मोडू नये. या भावनेनं बायकोनं त्याला उठवलं. हात लावून उठवल्याबरोबर उठला आणि विचारलं, काय झालं उठवायला? तिने सांगितलं, म्हणे सूर्य अस्ताला चला. त्याची काय मजा आली म्हणला, माझा अर्घ्य घेतल्याशिवाय अस्ताला जाण्याची सूर्याची हिंमत नाही, माझे अर्घ्य घेतल्याशिवाय सूर्य अस्ताला जाऊ शकत नाही, हे जरत्कार ऋषीनं सांगितलं. आणि पुन्हा ते झोपले आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ टळून गेल्याच्या नंतर बराच वेळानं उठले तरी सूर्य अस्ताला गेला नव्हता. विठ्ठल विठ्ठल. याला कोणतं सामर्थ्य म्हणायचं? रवी असता जाता धरवेल. सूर्याला अस्ताला जायचं त्यांना थांबवता येतो बरं का. बाह्या हेळा सागर तरवेल. एखाद्या माणसाला आपल्या बाहुबळानं समुद्राच्या पलीकडं पोहून जाता येईल. सावरकरांनी ते करून दाखवलं असं आपल्याला त्यांच्या चरित्रात पाहायला सापडतं. पण असं जरी हे साधलं म्हणजे चंद्रातलं अमृत पिता येत नाही पण ते पिता येईल. सूर्याला अस्ताला जाताना थांबवता येत नाही पण तेही करता येईल. बाहुबलानं समुद्राच्या पलीकडं पोहून जाता येत नाही पण तेही शक्य होईल. परित्या साधूची भेटी न होईल गा. पण संताची भेट होणं त्या सगळ्या गोष्टीपेक्षा अवघड काम आहे असं नाथमहाराजासारखे संत वर्णन करतात. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. संताची भेट फार अवघड काम आहे बरं का. अशी अतिशय अवघड संताची भेटच जर अवघड असेल तर संगती त्याच्या पुढचा प्रकार असल्यामुळं महत्संगस्तु दुर्लभा. महापुरुषाची संगती अतिशय दुर्लभ आहे बरं का. दुर्लभ त्याच्यानंतर पुढचं वर्णन काय केलं? अगम्य हा. साधू पुरुषाच्या संगतीचा महिमा आपल्याला कळतच नाही. संताची संगती आपल्याला काय काय परिणाम देऊन जाते हे आपल्याला कळत नाही. आणि अमोघश्च. कोणत्याही माणसाच्या जीवनामध्ये संताची संगती वाया जात नाही, म्हणून संताची संगती केली पाहिजे. त्या संताच्या संगतीत आपल्या पदरात काय काय लाभ पडतात थोडा विचार करायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा. वसे चित्ते त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगातून साधू पुरुषाची संगती देवाकडे मागतात. संताच्या संगतीत एवढं काय महत्त्व, कोणता फललाभ आहे? नारदाच्या सूत्राच्या आधारानं आपण थोडंसं साधू पुरुषाच्या संगतीचं चिंतन केलं. संताची संगती चांगला लाभ देणारी आहे आणि दुर्जनाची संगती वाईट लाभ आपल्या पदरामध्ये टाकणारी आहे बरं का. म्हणून दुस्संग सर्वथैव त्याज्यः असं भक्तिमार्गी साधकाला नारदाने शिकवलेलं आहे. दुर्जनाची संगती कधीही करू नका. का करू नका? काम क्रोध मोह स्मृतिभ्रंश बुद्धिनाश सर्वनाश कारणत्वात. दुर्जनाच्या संगती कामक्रोध संगतीत आपल्या अंतःकरणामध्ये कामक्रोधासारखे विकार निर्माण होतात. दुर्जनाची संगती आपल्याला शेवटी सर्वनाशापर्यंत नेऊन पोहोचवते. म्हणून दुर्जनाची संगती करायची नसते असं नारदाने जसं शिकवलं तसं संताची संगती का करा? ती दुर्लभ आहे म्हणून करा. ती त्याचा महिमा कळत नाही म्हणून करा. आणि ती अमोघ म्हणजे कोणाच्याही बाबतीमध्ये वाया जात नाही म्हणून साधू पुरुषाची संगती केली पाहिजे असा विचार आपण पाहत होतो बरं का. आता या संताच्या संगतीत आपल्या पदरात पडणारे जे लाभ असतात या लाभाचा काही विचार करता येतो का? थोडंसं चिंतन जर केलं तर माझ्यासमोर एक भर्तृहरीचं नीतिशतकातलं वचन आहे. नीतिशतकामध्ये संताच्या संगतीच्या संबंधानं त्यांनी वर्णन केलं. सत्संगती काय काय पदरात टाकते आपल्या त्यांनी सांगितलं. जाड्यम धियो हरति सिंचती वाचि सत्यम मानोन्नतिम दिशती पापमपा करोते. बरं का.
हा काय काय देते आपल्याला संताची संगती? पहिल्यांदा ते सांगतात जाड्यम धियो हरते, आपल्या बुद्धीच्या ठिकाणी असलेला जडपणा संताची संगती घालवून टाकते म्हणे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या बुद्धीचं जाड्य घालवण्याचं काम साधू पुरुषाची संगती करते आणि संताच्या संगतीनं बुद्धीचं जाड्य जातं. हे जर बघायचं झालं तर नाथ महाराजाच्या संगतीनं गावोबाच्या बुद्धीचं जाड्य गेलं, हे उदाहरण त्याला सांगता येण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्याच्यानंतर सिंचती वाची सत्यम, आपल्या वाणीमध्ये सत्य शिंपडण्याचं काम करून करतं. संत महात्म्याची संगती करते, आपल्या वाणीत सत्य आणून देते. संत संगती सत्य आणून देते, याचा अर्थ वाणीत सत्य आणते म्हणजे सत्य भाषण करायला लावते, किंवा सत्य असलेलं परमात्म्याचं नाम आपल्या वाणीत आणून देण्याचं काम कोण करतं? संताची संगतीच करते. साधूचा संग झाला की त्यांचा उपदेश असतो, तुम्ही नामस्मरण करा. सगळ्याला सांगतात संत महात्मा, सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही लावणारं कोण आहे? नामस्मरण करायला लावणारे गेल्यावर सर्वांना नामस्मरण घडतं. चैतन्य महाप्रभूच्या चरित्रात प्रसंग आहे, संताच्या संगतीत आलेल्या माणसाला नाही, संताच्या संगतीत आलेल्या वाघाला, संताच्या संगतीत आलेल्या अस्वलाला, संताच्या संगतीत आलेल्या अजगराला, सगळ्याला नामस्मरणाचा छंद चैतन्य महाप्रभूंनी लावला होता. रानातून जाता जाता एखादा वाघ जर अंगावर धावून आला तर त्या अंगावर धावून आलेल्या वाघाला चैतन्य महाप्रभूचा स्पर्श झाल्याबरोबर तो कृष्ण नामस्मरण करत त्यांच्या मागे यायचा. विठ्ठल विठ्ठल. अजगर एकदा अंगावर आला, एकदा एक अस्वल त्यांच्या अंगावर आलं आणि सर्वांना त्यांचा स्पर्श झाल्याबरोबर सर्वांना नामस्मरणाचा छंद लागला. आणि हे सगळे त्यांच्याबरोबर माणसं भक्त मंडळी जसे नामस्मरण करीत त्यांच्या मागं चालायचे, त्याप्रमाणे दिंडीमध्ये कधी अजगरही चालायचा, कधी दिंडीमध्ये एखादा अस्वलही चालायचा, कधी दिंडीमध्ये एखादा वाघही चालायचा. आणि वाघ अस्वल हे चालत जरी असले, अजगर जरी त्यांच्या दिंडीमध्ये चालत असला, कोणालाही त्याचं भय नाही, कारण अखंड मुखानं कृष्ण नामस्मरण करीत ते चालत होते. हे वाणीमध्ये भगवंताचं नाम या प्राण्यांच्यासुद्धा आणून देण्याचं काम कोणी केलं जर असेल? संताची संगती. सिंचती वाची सत्यम. पुढं मानोन्नतीम दिशते, आपला सन्मान वाढवण्याचं काम संताची संगती करते. संताच्या संगतीत मनुष्य राहायला लागला की आत्ता जेवढा सन्मान आहे त्याच्यापेक्षा त्याचा सन्मान नक्की वाढलेला असतो. विठ्ठल विठ्ठल. मी आपल्याला उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांची जोपर्यंत विसोबा खेचर निंदा करीत होते तोपर्यंतचा प्रकार वेगळा होता, पण त्याच विसोबा खेचरांना ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा जवळ केलं, त्यांना गुरुमंत्र दिला, त्यांच्यावर कृपा केली, तेव्हा त्या विसोबा खेचराचा केवढा सन्मान वाढवला सांगा. ज्ञानोबारायांनी विसोबा खेचराला जवळ घेऊन त्यांचा सन्मान एवढा वाढवला की नामदेवरायाचा गुरुपणा त्यांना देऊन टाकला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मानोन्नतीम दिशते पापमपा करोते. चौथं संताच्या संगतीचं फल सांगत असताना भरतृहरी सांगतात, सगळ्या पापाचा नाश संत महात्म्याच्या संगतीमध्ये घडतो म्हणे बरं का. अर्धक्षण घडता संताचे संगते, प्राप्त होतं चेतः प्रसादयते. आणि शेवटचं 6वं फल सांगितलं, दिक्षुतनोति कीर्तिम. 10 दिशामध्ये मनुष्याचा कीर्ती विस्तार करण्याचं काम सुद्धा संताची संगती करते. विठ्ठल विठ्ठल. हा संताच्या संगतीचा परिणाम असल्यामुळं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलं, देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची संगती. कोणाच्या चित्तात देव राहतो आणि कोणाच्या राहत नाही सांगा ना. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठते. सर्वांच्या हृदयात देव आहे अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितला. मग ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची संगती म्हणजे सगळ्याची संगती की काय?
असा अर्थ करता येत नाही. देव सर्वाच्या चित्तात राहतो हेही खरं आहे आणि काही ठराविक लोकांच्या चित्तात देव राहतो हेही खरं आहे. सर्वांच्या चित्तात राहतो ते सामान्य रूपानं राहतो आणि साधूच्या हृदयात राहतो तो विशेष रूपानं राहतो. विठ्ठल भगवंताने ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराने भगवंताच्या मुखातून वर्णन केलं. सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्याशी जे का भक्त हन महात्मे, इये माझी निजाची धामे, निर्वाळली होम धर्मे श्रौतादिके. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं ही माझी स्वतःची राहण्याची ठिकाण आहे. देव म्हणायला लागला. कोण कोण? सती स्त्री, सत्पुरुष महात्मा. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, जो दानशील महात्मा आहे, जो सर्व काळ यज्ञशील असलेला महात्मा आहे. तपस्वी आहे. अलौकिक संन्याशी, जे अलौकिक असलेले संन्याशी. हां, भक्त हन महात्मे, काही भक्त असतात, काही महात्मे म्हणून प्रसिद्ध असतात. हे सगळे माझी स्वतःची राहण्याची ठिकाणं असं देवाने जे सांगितलं ना, यांच्या चित्तात देव विशेष रूपानं राहतो. देव चित्तात असणं याचा परिणाम वेगळा आहे आणि विकार चित्तात असणं याचा परिणाम वेगळा आहे बरं का. देहबुद्धी वसे लोभ जया चित्ते. तुकाराम महाराजांनी सांगितलं एखादा मनुष्य असा असतो की त्याच्या चित्तामध्ये देहबुद्धी आणि लोभासारखे विकारच राहतात. त्या लोकांचं कसं असतं? आपुले देखते परावेते, ते आपला परका विचार त्यांच्या ठिकाणी असतो. आपपर भाव असतो म्हणूनच देहबुद्धी त्यांच्या चित्तात राहते आणि आपपर भाव असतो म्हणूनच लोभ त्यांच्या चित्तात असतो असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. पण संत महात्म्याचं कसं आहे? त्यांचा आपपर भावच मावळला. अयम निजः परोवेते गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हां, योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूला उपदेश करताना वसिष्ठ मुनी सांगतात हा माझा, हा परका, हे क्षुद्र चित्ताच्या लोकांचं म्हणणं आहे आणि सगळं विश्व माझं कुटुंब आहे. ही भावना साधू पुरुषाची, विशाल चित्ताच्या महात्म्याची ही भावना असते. अशी ज्यांच्या चित्ताला विशालता आली, त्या विशालतेच्या पोटी आपपर भाव ज्यांचा मावळला, अशा महात्म्याच्या अंतःकरणात देहबुद्धी लोभ यासारखे विकार राहत नाहीत. त्यांच्या चित्तात देव राहतो आणि असा ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांची घडावी संगती. त्या महात्म्याची मला संगती घडावी. ऐसे आवडते देव जीव मना देवा पुरवावी वासना. महाराज म्हणतात देवा अशी माझ्या मनातली आवड आहे, ही माझी वासना तुम्ही पूर्ण करा. बरं, संताची संगती पाहिजे. ते नुसती एकदा दर्शन रूपानं झाली तर ती संताची संगती नाही. नाही, हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे. मला साधू पुरुषाची संगती पाहिजे, ती जवळून पाहिजे, त्यांची भेट झाली पाहिजे, त्यांचा अंगसंग झाला पाहिजे आणि त्या अंगसंगामध्ये तूट होऊ नये. हां, अशी संगती पाहिजे बरं का. अंगसंग पाहिजे म्हणजे जवळून संत संगती पाहिजे आणि त्या अंगसंगामध्ये तूट होऊ नये म्हणजे अखंड संताची संगती पाहिजे. अशी तुकाराम महाराजांची या ठिकाणी मागणी आहे. आता ही जवळून आणि अखंड अशी संताची संगती तुम्ही का मागता? त्याचं उत्तर महाराज शेवट. तू का म्हणे जिने जिने, तू का म्हणे जिने,
संत संघटने. हा तुकाराम महाराजांनी संताची संगती जवळून आणि अखंड मागण्याचं कारण देवाला सांगितलं. देवा, संताच्या संगतीतलं जे जगणं आहे ते भलं जगणं आहे आणि असं भलं जगणं माझ्या वाट्याला यावं याच्याकरता ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची संगती मला दे. आता संताचं संघष्टन आणि संताचं संघट्टन दोन पद्धतीचा संगती या अर्थानंच बरं का. संघष्टन शब्दसुद्धा संगती या अर्थाचाच आहे आणि संघट्टन हा शब्दसुद्धा संगती या अर्थाचाच आहे. संघष्टनामध्ये काय घर्षणाचा भाग असतो, अंगाला अंग घासणं, हा अंगसंग होणं असा भाग आहे आणि संघट्टनामध्ये एक जीवभाव होणं असा अर्थ आहे बरं का. संत महात्म्याच्या अंगाची संगतीही घडली पाहिजे आणि संताचा आमचा एक जीवभाव झाला पाहिजे. इथपर्यंत ती संताची संगती पोंचावी अशी माझ्या अंतःकरणातली वासना आहे आणि देवा ती पूर्ण करा असं तुकाराम महाराज देवाला मागतात. आपणही देवाच्या चरणाजवळ संताच्या संगतीचीच मागणी केली पाहिजे. संत संग देई, संत संग देई आणि कप्रवाही घालू नको असं देवाला मागणं करायचं आहे. आणि ते मागणं करण्याकरता देवाच्या समोर आपले शब्द देवाच्या कानावर जाणार नाहीत म्हणून तुकाराम महाराजांच्या शब्दात आपण मागणी करावी. देव वसे चित्ते त्याची घडावी संगते, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानोबा माऊली तुकाराम गजू महाराज सावळेश्वरकर त्यांना साथ करतील संतोषराव निळा.